हा फक्त मेडल जिंकायचा प्रश्न नव्हता, हा होता एक डॉमिनन्स इस्टॅब्लिश करण्याचा क्षण. स्पेनमध्ये झालेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2026 मध्ये इंडियाने फक्त मेडल्स नाही जिंकले, तर एक स्ट्रॉंग मेसेज दिला की पॅरा बॅडमिंटन मध्ये इंडिया आता पॉवर हाऊस बनला आहे. आणि या कम्प्लीट परफॉर्मन्सचं सेंटर होतं एक नाव, प्रमोद भगत. स्पेनच्या विटोरिया सिटीमध्ये 16 ते 22 मार्च 2026 दरम्यान झालेल्या या टुर्नामेंटमध्ये इंडियन पॅरा शटलर्सने एक डॉमिनंट शो दाखवला. ही टुर्नामेंट BWF पॅरा बॅडमिंटन सर्किटमधील लेव्हल 2 इव्हेंट होती, जिथे जगभरातील टॉप पॅरा ॲथलीट्स पार्टिसिपेट करतात. या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करणे म्हणजे वर्ल्ड लेवल कॉम्पिटिशनला फेस करणे, आणि इंडियाने इथे डॉमिनन्स इस्टॅब्लिश केला. सगळ्यात मोठा हायलाईट होतं प्रमोद भगतचा डबल गोल्ड परफॉर्मन्स. भगतने मेन्स सिंगल्स SL3 कॅटेगरीमध्ये एक थ्रिलिंग फायनल जिंकली, जिथे त्याचा सामना इंडियाच्याच नितेश कुमार सोबत होता. ही मॅच एक हाय क्वालिटी कॉन्टेस्ट होती. भगतने पहिला सेट 21-17 ने जिंकला. नितेशने कमबॅक करत दुसरा सेट 21-10 ने जिंकला. पण फायनल डिसायडर मध्ये भगतने एक्सपिरियन्स दाखवून 21-18 ने मॅच सील केली. पण भगत इथे थांबला नाही. त्याने मिक्स डबल्स SL3 SU5 कॅटेगरीमध्ये मनीषा रामदास सोबत पेअरिंग करत दुसरा गोल्ड पण जिंकला. फायनल मध्ये इंडियन डुओने ब्राझीलच्या पेअरला 3 सेट थ्रिलर मध्ये हरवलं. पहिला सेट त्यांनी हारला होता, पण त्यांनी कमबॅक करत 21-12 आणि 21-19 ने मॅच जिंकली. यासोबत भगतने मेन्स डबल SL3 SU5 मध्ये सुखांत कदम सोबत सिल्वर मेडल पण जिंकले. म्हणजेच एकाच टुर्नामेंटमध्ये 2 गोल्ड आणि 1 सिल्वर. हा एक कम्प्लीट डॉमिनन्स होता. पण ही कहाणी फक्त भगतपुरती सीमित नव्हती. इंडियाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पण इक्वली स्ट्रॉंग होता. सुखांत कदमने मेन्स सिंगल्स SL4 कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकून इंडियाचा डॉमिनन्स अजून स्ट्रॉंग केला. त्याने कोरियाच्या अपोनेंटला स्ट्रेट सेट्समध्ये 21-16 आणि 21-17 ने हरवलं. विमेन्स कॅटेगरीमध्ये पण इंडियाने शाईन केलं. मनीषा रामदासने विमेन्स सिंगल्स SU5 मध्ये गोल्ड मेडल जिंकला, तर तुलसीमाती मुरुगेसनने सिल्वर मेडल मिळवला. मेन्स सिंगल्स SL3 मध्ये इंडियाचा कम्प्लीट डॉमिनेशन दिसला. नितेश कुमारने सिल्वर तर जगदीश दिल्लीने ब्रॉन्झ मेडल जिंकले. इतकंच नाही, डबल्स आणि इतर कॅटेगरीज मध्ये पण इंडियाने मल्टिपल पोडियम फिनिशेस मिळवले. दीप रंजन बिसोई, कुलदीप महाकुल, शिवम यादव, जतीन आझाद सारख्या प्लेयर्सने ब्रॉन्झ मेडल जिंकून मेडल टॅली स्ट्रॉंग केली. म्हणजे ओव्हरऑल पिक्चर बघितलं तर इंडियाने या टुर्नामेंटमध्ये मल्टिपल कॅटेगरीज मध्ये डॉमिनन्स दाखवला. पण आता एक इम्पॉर्टंट कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. पॅरा बॅडमिंटन हा स्पोर्ट इंडियासाठी रिलेटिव्हली नवीन सक्सेस स्टोरी आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये इंडियाने पॅरालिम्पिक्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि BWF सर्किटमध्ये कन्सिस्टंटली मेडल जिंकून एक स्ट्रॉंग इकोसिस्टम बिल्ड केला आहे. प्रमोद भगत सारख्या प्लेयर्सनी या मोमेंटला डिरेक्शन दिली. भगत स्वतः टोकियो पॅरालिम्पिक्स गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स या टुर्नामेंटमध्ये क्लिअरली दिसला. प्रेशर सिच्युएशन्स मध्ये काम राहणे, कमबॅक करणे आणि क्रुशियल पॉइंट जिंकणे, हे सगळं त्याच्या गेम मध्ये विजिबल होतं. स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल सारखे टुर्नामेंट्स फक्त मेडलसाठी नसतात, ते प्रिपरेशनसाठी पण इम्पॉर्टंट असतात. अपकमिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि पॅरालिम्पिक सायकलसाठी हे इव्हेंट्स मोमेंटम बिल्ड करतात. इंडियाचा या टुर्नामेंट मधील परफॉर्मन्स बघितला तर एक गोष्ट क्लिअर दिसते. बेंच स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे. फक्त एक स्टार प्लेअरवर डिपेंड नाही, तर मल्टिपल कॅटेगरीज मध्ये प्लेअर परफॉर्म करत आहेत. विमेन्स, मेन्स, डबल्स, मिक्स सगळ्या फॉर्मॅट्स मध्ये इंडिया कॉम्पिटिटिव्ह आहे. आज ज्या प्लेयर्सला आपण मेडल जिंकताना बघतोय, त्यांच्या मागे एक कम्प्लीट सिस्टम उभा आहे, जो पॅरा ॲथलीट्सला इक्वल अपॉर्च्युनिटीज देतोय. स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन 2026 मध्ये इंडियाने फक्त मेडल्स नाही जिंकले, तर एक स्टेटमेंट दिले की पॅरा स्पोर्ट्समध्ये इंडिया ग्लोबल लेवलवर लीड करू शकतो. आणि या सगळ्या स्टोरीचा हिरो प्रमोद भगत, ज्याने पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की तो फक्त एक चॅम्पियन नाही, तर एक लीडर आहे, जो टीमला इन्स्पायर करतो. पण आता हा डॉमिनन्स अपकमिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि पॅरालिम्पिक्स मध्ये पण इंडिया कंटिन्यू करू शकणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.